नमस्कार. अजिबात तेलकट न होता, तेलात न फुटता पुरीप्रमाणे टम्म फुगलेले साबुदाणा वडे बनवण्यासाठी एक मोठी वाटी म्हणजेच पाव किलो साबुदाणा 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून पाऊण वाटी पाणी घालून रात्रभर भिजवून घेतला. छान मोकळा भिजलेला साबुदाणा ताटात काढून हाताने थोडा रगडून घेतला, ज्यामुळे वडा तेलात फुटत नाही. त्यामध्ये अर्धी वाटी किसलेला बटाटा, पाव वाटी शेंगदाण्याचे कूट, आवडीनुसार हिरव्या मिरचीचा ठेचा, चवीपुरते मीठ. साबुदाणा वड्याला सुंदर रंग यावा यासाठी अर्धा चमचा लाल तिखट घातले. आवडत असल्यास साखर घालू शकता. सर्व जिन्नस एकत्र करून छान मळून घेतले. हाताला तेल लावून मळून घेतलेल्या गोळ्यातून एक छोटा गोळा घेऊन हातावर फिरून हलका दाबून पसरत वडे बनवून घेतले. सर्व वडे बनवून झाल्यावर तेल कडकडीत गरम करून वडे सोडून मध्यम गॅसवर दोन्ही बाजूनी खरपूस तळून घेतले. अजिबात तेलकट न होता, तेलात न फुटता पुरीप्रमाणे टम्म फुगलेले साबुदाणा वडे तयार. हे वडे तुम्ही दही किंवा चटणीसोबत खाऊ शकता. तुम्ही पण नक्की करून